श्रेष्ठ श्री तुकोबारायांचा हा अतिशय महत्वाचा असा अभंग आहे, ज्या अभंगामधून तुकोबाराय परमात्म्याजवळ प्रार्थना करतात की आमच्या मनामध्ये दुर्बुद्धी निर्माण होऊ नये. भाषेचा थोडासा बाज जर आपण लक्षात घेतला तर कदाचित सामान्य माणूस हे बोलला असता की आमच्या मनात दुर्बुद्धी निर्माण होऊ नये तर कदाचित तो दोष झाला असता. पण तुकोबाराय बोलतात त्याच्यात दोष नाही. याचं कारण फक्त सांगतो, याचं उत्तर माझ्या वेळेत मला देता येईल का नाही मला माहित नाही, पण शंका उपस्थित करायला आपलं काय चाललंय. शंका उपस्थित करायला पैसे लागत नाही, उत्तर द्यायला बुद्धी लागते. म्हणून उत्तर देण्याची जबाबदारी मी घेत नाही, शंका उपस्थित करतो. आमच्या मनामध्ये दुर्बुद्धी निर्माण होऊ नये असं जे तुकोबाराय बोलतात, आतापर्यंत कधीतरी दुर्बुद्धी सुबुद्धी बुद्धी काही सोडून द्या, आपण आतापर्यंत कोणती बुद्धी मनात निर्माण झाली हो. दुर्बुद्धी ते मना कदा नुपजो, मनात सप्तमी लावली, दुर्बुद्धी ते मना कदा नुपजो. मनात कुठं बुद्धी निर्माण होते काय? का बुद्धी आणि मन हे एकाच इंद्रियांची कर्मपरत्वे वेगळी नाव आहेत. एकच अंतःकरण आहे, पण वेगवेगळ्या कर्मामुळे त्याला वेगवेगळं संबोधलं गेलं. ते चिंतन करायला लागलं की ते चित्त होतं, तेच अंतःकरण संकल्प विकल्प करायला लागलं की ते मन होतं, तेच अंतःकरण निश्चय करायला लागलं की त्याला बुद्धी म्हणतात, आणि तेच अंतःकरण मीपणाची जाणीव करून द्यायला लागली की त्याला अहंकार म्हणतात. मन बुद्धी चित्त अहंकार ही एकाच अंतःकरणाची नावं आहेत ना. मग माझ्या मनामध्ये दुर्बुद्धी निर्माण होऊ नये हे मागणं कोणत्या स्तरावरचं आहे मला कळत नाही. पण ज्या अर्थी तुकोबाराय बोलतात त्या अर्थी त्याला काही मूल्य आहे. काही काही गोष्टी आपल्याला कळत नसल्या तरी कुणाच्या तोंडातून आल्या याच्यावर विश्वास ठेवायला हरकत नसते. प्रत्येक गोष्ट आपल्या बुद्धीला घासून घ्यावी हे बरोबर आहे, पण ज्याच्या मुखातून ती गोष्ट बाहेर पडते, ते शब्द बाहेर पडतात, त्यांची बुद्धी जर आपल्या बुद्धीच्या फार पुढची असली तर आपण बुद्धी लावायचा प्रयत्न न करणं हे जास्त श्रेयस्कर असतं, किंवा त्यांच्या बुद्धीतून बाहेर पडलेल्या गोष्टीला आपली बुद्धी लावणं हीच कदाचित दुर्बुद्धी असू शकते. विठ्ठला विठ्ठला. म्हणून या प्रश्नाचा आत्ता जास्त विचार मी करत नाही, थोडासा पुढे चलतो. वेळ मिळाला तर मनात दुर्बुद्धी काय याचं आपल्याला काय उत्तर देता येईल याची चिकित्सा करतो, पण वेळ कितपत मिळेल मला माहिती नाही आता, पण तरी पुढे जातो. तुकोबाराय या अभंगामध्ये भगवंताजवळ प्रार्थना करतात की आमच्या मनामध्ये दुर्बुद्धी निर्माण होऊ नये. याच्याकरता काय करावं? आता मज ऐसे करी तुझे पाय चित्ती धरी, ह्या सरळ उपाय तुकोबारायांनी त्याच्यावरचा शोधलेला आपल्याला दिसतो. पण त्या उपायाकडे जाण्याच्या पूर्वी तुकोबारायांची जी प्रार्थना आहे त्या प्रार्थनेचा थोडासा विचार आपल्याला करणं आवश्यक. ही प्रार्थना आहे, प्रार्थना आहे म्हणल्यानंतर कोणीतरी कुणाकडे तरी केलेली आहे हा विषय स्पष्ट आहे, पण सगळ्याच प्रार्थना प्रार्थना म्हणून गणल्या जातात असं नाही. म्हणून प्रार्थनेचा विचार करताना आपण कोण करतं, कुणाकडे करतं आणि प्रार्थनेचा विषय काय आहे याच्यावर त्या प्रार्थनेचं मूल्य ठरवावं लागत असतं. प्रार्थना करणारा सामान्य असेल तर त्या प्रार्थनेचं मूल्य नाही. प्रार्थना जर सामान्य माणसाकडे यक्कश्चित जीवाकडे केलेली असेल तर त्या प्रार्थनेला मूल्य नाही. आणि प्रार्थना ही जर प्रपंचाच्या प्राप्तीकरता केली असेल तर त्या प्रार्थनेला मूल्य नाही. विठ्ठला विठ्ठला. म्हणून प्रार्थनेचा विचार करताना प्रकृष्ट अर्थना प्रार्थना, प्रकृष्टानाम अर्थना प्रार्थना, प्रकृष्टेभ्यो अर्थना प्रार्थना अशा कोणत्याही विभक्ती प्रत्ययाने आपण जर विचार केला तर मोठ्यांनी मोठ्यांकडे मोठं मागितलेलं असतं, तीच खरी प्रार्थना असते. विठ्ठला विठ्ठला. तुकोबाराय या अभंगामध्ये भगवंताकडे प्रार्थना करतात. कोणतीही प्रार्थना, मी प्रार्थनेची थोडी मानसशास्त्रीय चिकित्सा करतो, आपण थोडा या संबंधामध्ये विचार करा. कोणतीही प्रार्थना कोणीही करत असेल, सामान्य मनुष्य असेल अथवा संत महात्मे असतील अथवा परमात्मा असेल की आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांगत असे गुज पांडुरंग असा परमात्मा असेल. परमात्मा असो, संत महात्मे असोत अथवा तुमच्या माझ्यासारखा एखादा सामान्य जीव सामान्य माणूस असो, तो जेव्हा केव्हा प्रार्थना करतो तेव्हा त्या प्रार्थनेच्या मागे एकच कारण असतं, त्याच्या जीवनात निर्माण झालेली चिंता. चिंतेशिवाय प्रार्थना होत नाही. जी आपल्या जीवनामध्ये गरज निर्माण झाली तर गरजेच्या परिपूर्ती करता प्रार्थना करावी लागत नाही, पण जीवनामध्ये चिंता निर्माण झाली तर प्रार्थना करावी लागते.
आपण पहा, माझ्या घरामध्ये जर काही कमी पडलं तर मला त्या एखाद्या दुकानदाराजवळ जाऊन अशी प्रार्थना नाही करावी लागत, मला 10 किलो साखर द्या हो म्हणून. ही प्रार्थना नाही आहे. पण माझ्या घरात साखर निर्माण झाली, साखरेची आवश्यकता आहे, माझ्याकडे पैसे नाहीत, उधार देण्याची शक्यता नाही, त्यावेळेला मला प्रार्थना करावी लागते की मला साखर द्या. लक्षात घ्या, प्रार्थनेचं मूळ हे नुसत्या गरजेत नसतं, तर प्रार्थनेचं मूळ गरज आणि चिंता यांच्या समन्वयात असतं. विठ्ठला विठ्ठला आणि चिंतेतून जर प्रार्थना निर्माण होत असेल तर सकल मानवी जीवनाचा साकल्यानं विचार करून माणसाच्या जीवनात फक्त 3च चिंता असू शकतात, याचं चिंतन आपल्याला करता येतं. मी थोडंसं मानसशास्त्राच्या आधारानं चाललोय बरं का, सायकोलॉजिकल ऍस्पेक्ट ज्याला म्हणतात शुद्ध मराठीमध्ये, तर त्या अनुषंगानं मी थोडा पुढे चाललेलो आहे बरं का. लक्षात घ्या, मानसशास्त्रीय चिकित्सा करा, कारण चिंता हा मनोरोग आहे, हा मनोरोग आहे. आणि त्या मनोरोगाच्या निवृत्तीकरता मनानच प्रार्थना करावी लागते. प्रार्थना बुद्धीनं होत नसते, प्रार्थना शरीरानं होत नसते, त्याला अंतःकरणाचं समर्पण असावं तरच ती प्रार्थना होत असेल. तर मग आपण याचा विचार केला पाहिजे की हा जर मनोरोग घालवायचा असेल तर हा रोग किती प्रकारचा. चिंता माणसाच्या जीवनात 3च पद्धतीनं विचारात घेता येते. 3च चिंता एकूण साकल्यानं विचार करता. आता कोणी म्हणेल मला मुलाची चिंता आहे, कोणी म्हणेल मला संपत्तीची चिंता आहे, कोणी म्हणेल मला ऐश्वर्याची चिंता आहे, कोणी म्हणेल सत्तेची चिंता आहे. तर ह्या सगळ्या चिंता सोडून द्या, मी याला चिंता म्हणायला तयार नाही, हे लक्षात घ्या. मला चिंतेचा विचार करताना फक्त 3च प्रकारची चिंता मानवी जीवनामध्ये असते असं मानसशास्त्राच्या आधारानं स्पष्टपणानं म्हणता येऊ शकतं. कोणत्या 3 चिंता माणसाला असतात मी आपल्याला सरळ सांगतो. एक तर माणसाला जी चिंता असते ती आहे त्या परिस्थितीतून वर जाण्याची. दुसरी चिंता माणसाला असते निर्माण झालेली परिस्थिती टिकण्याची. आणि तिसरी चिंता माणसाला असते की प्राप्त झालेल्या परिस्थितीतून याच्यापेक्षा खाली न जाण्याची. विठ्ठला विठ्ठला तीनच प्रकारच्या चिंता. आपण मला कोणतीही चिंता सांगा, मी या 3 प्रकारामध्ये ती बसवून देतो. जसं जगतातला कोणतंही ताप अथवा दुःख अधिभौतिक, आध्यात्मिक किंवा अधिदैविक या 3 प्रकारात बसवताच येतं, तसं जगतातली कोणतीही चिंता या 3 प्रकारामध्ये बसवता येते. माणसाला चिंता 3च आहेत. एक तर आहे त्याच्यापेक्षा वर जावं, नाही तर आहे तेवढं तरी टिकावं, नाहीतर निदान याच्यापेक्षा तरी खाली जाऊ नये. बस 3च चिंता माणसाला. आणि या 3 चिंता माणसाच्या मनात जर किंवा जीवनात जर निर्माण होत असतील तर या 3 चिंतांच्या उत्पत्तीची कारणही आपल्याला शोधली पाहिजे. एकेका वाक्यामध्ये सांगतो, मी फार त्याचा विचार करत नाही, प्रमाण देऊन जातो पुढे. काही ज्या चिंता असतात त्या आहे त्या परिस्थितीतून वर जायच्या असतात. आहे त्या परिस्थितीतून वर जायची जी चिंता असते ती माणसाच्या अंतःकरणात या असमाधानातून निर्माण होत असते. ऐका, मी पहिल्यांदा फक्त सूत्र सांगत जातो, नंतर विस्तार करतो. असमाधानातून उत्कर्षाची चिंता असते, समाधानातून स्थितीची चिंता असते आणि परिणामाच्या ज्ञानामधून अधःपतित न होण्याची चिंता असते. पण थोडंसं चिंतन करू चिंता करण्यापेक्षा. आपण विचार करा, जीवनामध्ये निर्माण झालेलं असमाधान, ज्या परिस्थितीत मनुष्य आहे त्या परिस्थितीबद्दल त्याच्या अंतःकरणामध्ये एकदा असमाधान निर्माण झालं की प्राप्त परिस्थितीपेक्षा आपण अधिक वर गेलं पाहिजे हा विचार त्याच्या मनामध्ये सुरू होतो. आहे त्याच्यामध्ये समाधान मानणं हा भाग वेगळा आहे, पण प्राप्त परिस्थितीबद्दल एकदा असमाधान निर्माण झालं की मग याच्या पुढे गेलं पाहिजे, याच्या पुढे गेलं पाहिजे, याच्या पुढे गेलं पाहिजे, या चिंता सुरू होतात. किती कोणत्याही क्षेत्रात कोणत्याही पद्धतीनं, पण या चिंता माणसाला त्रस्त करत असतात, कारण प्राप्त परिस्थितीतलं असमाधान हे त्याचं कारण. देवानी मला जसं ठेवलंय तसं राहण्यापेक्षा याच्यापेक्षा हे मिळालं असतं तर बरं झालं असतं असा विचार मनात आला आणि प्राप्त परिस्थितीचं असमाधान मनात निर्माण झालं की माणूस म्हणतो ह्याच्यापेक्षा वर गेलं पाहिजे. उत्कर्षाच्या चिंता तिथं सुरू होतं. माणसाच्या अंतःकरणातलं असमाधान हे उत्कर्षाच्या चिंतेचं बीज आहे, हे लक्षात ठेवा. विठ्ठला 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 उदाहरण सांगू. नगरसेवकाला नगरसेवक पदात असमाधान निर्माण झालं की त्याला नगराध्यक्षाची चिंता भेडसावतेच.
नगराध्यक्षाला नगराध्यक्ष पदामध्ये असमाधान निर्माण झालं की त्याला आमदारकीची चिंता त्रास देतेच. आमदाराला आमदारकीत स्वारस्य वाटेन असं झालं की त्याला खासदारकीची चिंता त्रास देतेच. आता ते पुढं काय माहिती आपल्या वारकऱ्याला पुढं काय असतं ते, पुढं काय जे असेल ते असेल. पण मोठे मोठे खासदार जरी झाले तरी चिंताग्रस्त दिसतातच की नाही? चिंताग्रस्त दिसतातच. आमदार जरी झाले तरी चिंताग्रस्त दिसतातच. श्रीमंत झाले तरी चिंताग्रस्त दिसतातच. मी आपल्याला अशी किती आमच्या ओळखीचे एक गृहस्थ खासदार झाले. मला बरं वाटलं की चला बाबा आपल्या भागातले म्हणून मी एक हार घेतला, एक पेढ्याचा पुडा घेतला आणि गेलो भेटायला. एका गावात होतो आम्ही. हार बेल घातला, पेढ्याचा पुडा दिला. म्हटलं निवडून आले साहेब, मंत्रिमंडळामध्ये वर्णी लागली. मी आपलं अभिनंदन करायला हार घातला, पेढ्याचा पुडा दिला. साहेब अभिनंदन. चेहरा काही खुश नाही हो. एवढं सगळं होऊन चेहऱ्यावर काय हास्यच नाही. एवढं सगळं होऊन चेहऱ्यावर तजेला नाही, चेहऱ्यावर उल्हास नाही, टवटवी नाही. मला काही कळेना असं का बाबा ते असं व्हावं. एवढं सगळं झालं ना. म्हटलं साहेब अभिनंदन. ते म्हणले काय महाराज कशातच तथ्य नाही हो. म्हटलं हा आम्ही हेच कीर्तनात सांगतो तो कोणी ऐकत नाही. आम्ही जगन्मिथ्या म्हणून हेच ओरडून सांगतो पण कोणी ऐकत नाही. महाराज कशात तथ्य नाही. म्हटलं का कशातच. म्हणलं कशातच तथ्य नाही महाराज, काही खरं नाही. म्हटलं मग रात्री एवढे वाटले कशाला? कशातच जर अर्थ नाही तर एवढा त्रास घेतला कशाला? सगळं म्हणलं निवडून आलात ना. आलो. मंत्रिमंडळात वर्णी लागली. मग चेहरा असा का? मी रोते क्यों तो सूरत ही वैसी. रडायला काय झालं? ते म्हणले महाराज काय सांगायचं तुम्हाला. म्हणलं काय झालं काय? मंत्रिमंडळात गेलात आम्हाला अभिमान वाटला म्हणून हार घातला, अडचण काय? ते म्हणले महाराज गेलो मंत्रिमंडळामध्ये पण असं खातं दिलंय का काही खाताच येत नाही हो. कुणाला कशाच्या चिंता असतील सांगता येत नाही. मी का बोलतो आपल्याला ऐका. अंतःकरणात एकदा असमाधान, माझी भाषा नाही महाभारत बोलतं. अहो माणूस किती मोठा होऊ दे, एक परिस्थिती जोपर्यंत तो एक वाक्य बोलतो, पटेल न पटेल मला माहित नाही, जोपर्यंत तो ब्रह्मज्ञानी होऊन भक्त होत नाही तोपर्यंत चित्तात असमाधान निर्माण करणाऱ्या परिस्थिती निर्माण होत राहतात. विठ्ठला महाभारत बोलतं मनुष्या याज्ञता प्राप्यम राज्यम इच्छन्ति अनंतरम राज्यात देवत्वम इच्छन्ति देवत्वात इंद्रतामपी. महाभारत बोलतं माणसाला सगळ्या पृथ्वीचं वैभव मिळालं तरी त्याला बरं वाटत नाही. त्याला वाटतं इंद्र कुठं, स्वर्गात कुठं गेलो. स्वर्गात गेला तरी त्याला बरं वाटत नाही. इंद्र कुठे झालो, इंद्र झाला तरी त्याला बरं वाटत नाही. ब्रह्मदेव कुठं झालो, ब्रह्मदेव झाला तरी बरं वाटत नाही. दोन तोंडाचा कुठे झालो, दोन तोंडाचा झाला तर चार तोंडाचा कुठं झालो. हे रात्रभर चालू राहिलो. याला काही अर्थ नाही. लक्षात घ्या, जोपर्यंत ब्रह्मज्ञानी भक्त होत नाही तोपर्यंत अंतःकरणामध्ये असमाधान निर्माण होण्याच्या शक्यता राहतात. विठ्ठला मी का बोलतो हे ऐका. प्राप्त परिस्थितीतलं असमाधान माणसाला उत्कर्षाची चिंता माणसाच्या अंतःकरणामध्ये निर्माण करतं आणि त्या उत्कर्षाच्या चिंतेतून मग प्रार्थना होऊ लागते. हे प्रपंचात जसं आहे तसंच परमार्थात आहे. मी पारमार्थिक उदाहरणे आपल्याला देतो. आहे त्या परिस्थितीतलं असमाधान निर्माण झालं की याच्या पुढे जावं वाटतं. स्वराय बोलतात देवा आता ऐसा करी उपकार, देहाचा विसर पाडी मज, तरीच हा जीव सुख पावे माझा, तरच माझा जीव सुखी होईल. म्हणजे आता मी सुखी नाही, असमाधान आहे. आत्ताचं असमाधान देहाचा विसर पाडी या उत्कर्षापर्यंत नेण्याला कारण ठरतं. ऐका, मी एक सामान्य प्रमाण दिलं. आपल्याला काही सगळी चिकित्सा करायचं कारण नाही. पण अंतःकरणातलं असमाधान उत्कर्षाची चिंता माणसाच्या ठिकाणी निर्माण करतं. एक दुसरा आपल्याला जो चिंतेचा विषय होता, ती दुसरी चिंता होती. ती जी चिंता होती ती आहे ती स्थिती टिकवण्याची. माणसाला तीन चिंता, एक तर उत्कर्ष, नाहीतर आहे ती स्थिती टिकावी, निदान अधपतित होऊ नये. तीन चिंता असतात. त्याच्यातली उत्कर्षाची चिंता अंतःकरणातल्या असमाधानातून जशी निर्माण होते तशी स्थितीची जी चिंता असते ती अंतःकरणातल्या समाधानातून निर्माण होत असते. ज्या स्थितीत माणसाला समाधान वाटतं तीच स्थिती बदलू नये असं वाटत राहतं. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला
विस्तार करत नाही, फार थोडा एक दोन प्रमाण देऊन पुढे जाईल. ज्या स्थितीबद्दल माणसाला समाधान आहे ना मनामध्ये, की बस आता वाटतं बस झालंय, ते बरं झालंय, ही आहे ती स्थिती चांगली आहे, आता ह्याच्यापेक्षा जास्त पुढे आपण जाऊ नये असं जेव्हा वाटतं, तेव्हा मनुष्य ती स्थिती टिकावी याच्याकरता प्रार्थना करत राहतो. बस आता असंच राहू दे बाबा, याच्यात काही बदल करू नका. अहो फार दारिद्र्य भोगलं, फार दुःख भोगलं, आता 4 पैसे खिशामध्ये खेळतात आहेत ना, आता राहू दे. असं करू नका की खेळणारे 4 पैसेही काढून जावेत, आणि असंही होऊ देऊ नका की हे पैसे 4चे 8 व्हावेत ना आम्ही उन्मत्त व्हावं, असंही नको. आहे ती स्थिती. काय होतं, अत्यंत दुःख भोगलेल्या माणसाला सामान्य सुख सुद्धा मोठं वाटत असतं. मी फार विस्तार करत नाही, हा काही फार मोठा सिद्धांत नाही, काही नाही, आपल्या अनुभवाचे विषय. आपण विचार करून पहा. समाधानाची स्थिती एकदा निर्माण झाली, बस एखादा मुलगा आहे, लहानपणी वडील गेले, आईने काहीतरी धुणी भांडी वगैरे करून त्याला वाढवलं, मोठं केलं, शाळा शिकवली, काहीतरी करून नोकरीला लागला. ज्या आईला 1000-2000 रुपये मिळणं बघणं अवघड होतं, तिथं मुलगा दर महिन्याला 15,000 रुपये कमवायला लागला. इंजिनियर झाला, चांगल्या कंपनीत नोकरीला लागला, काय पैसे मिळायला लागले, बरं झालं, ठीक आहे झालं. मुलाने आईला सांगितलं, आई आता तू काम करायचं कारण नाही, मी आता इंजिनियर झालोय, चांगला कमवायला लागलोय, आपलं छोटंसं घर आहे, कसं का असे ना पण आपलं घर चालवण्यापुरतं मला मिळतं ना, तू आता चिंता करू नको, तू कष्ट करू नको, माझ्या शिक्षणाकरता मी मोठा व्हावा याच्याकरता तू खूप कष्ट केलेस, सगळं शरीर झिजवलंस, पण आता तुला विश्रांती देणं माझं कर्तव्य आहे, तेव्हा तू आता काही काम करू नको, निवांत बस. आईलाही बरं वाटलं, चला बाबा काही का असे ना, घरच्या घरी आपला मुलगा सगळं आणतोय, जे नाही देखील ते मिळे असं झालं. जे आम्ही कधी बघितलं नव्हतं, आम्ही ज्याचा कधी विचार केला नव्हता, झोपडीतून आपलं घर होईल असं वाटलं नव्हतं, मुलांनी ते केलं. कधी आमच्या दारामध्ये सायकल तरी येईल का नाही असं वाटलं होतं, मुलांनी गाडी आणून ठेवली, बस आहे ना, किती आनंद द्यावा मुलांना. आई बिचारी अल्पसंतुष्ट होती, तिने सांगितलं बस झालं, ठीक आहे, मी काही काम करत नाही. मुलगा कमवायला लागला, आई घरी राहायला लागली, दोघंही सुखा समाधानात राहायला लागले. 2-4 वर्ष असे गेले आणि मुलाच्या मनात असं आलं की बाबा आता या नोकरीत काही तथ्य नाही, आपण उद्योगधंदा सुरू करा, उद्योगधंदा सुरू करा. त्याने आईजवळ प्रस्ताव ठेवला, आई बस आता नोकरी बस, मला आता उद्योगधंदा सुरू कर. उद्योगधंदा म्हणल्याबरोबर आईच्या काळजाचा ठोकाच चुकला. आई म्हणाली, बाळा अरे आपण 4-8 आण्यातून पैसे काढलेले लोक आता तुझ्याकडून 15-20 हजार रुपये येतात आणि आहे ते समाधान सोडून कशाला नसत्याच्या पाठीमागे लागतो, म्हणते की नाही. का म्हणते, आहे त्या परिस्थितीमध्ये एकदा समाधान निर्माण झालं की ते समाधान माणसाच्या अंतःकरणात ही चिंता निर्माण करतं की ही परिस्थिती अशीच राहील का नाही, ही चिंता समाधानातून निर्माण होत असते. विठ्ठला विठ्ठला प्रमाण देऊन जातो आध्यात्मिक. ह्या सगळ्या प्रापंचिक दृष्टीने सोडून द्या, मी प्रपंचातली उदाहरणं फार देत नाही. पारमार्थिक दृष्टीने जो उदाहरण द्यायचं झालं तर भगवंताच्या दर्शनाकरता तळमळ करणारे तुकोबारा, जिथं आपल्या देहाचं समर्पण करण्याची सुद्धा त्यांची तयारी आहे. परमात्मा प्राप्त व्हायचा असेल तर काय देह घालू करवती खरमरी टाकूया भीतरी अग्नी माझी म्हणणारे तुकोबारा आहे. पण जेव्हा देवाचं दर्शन होतं, देवाला बघतात समोर आणि इतकं समाधान वाटतं की आता ही स्थिती बदलू नये. तुकोबाराय बोलतात, आता दृष्टी पुढे ऐसाची तू राहे, आता दृष्टी पुढे तू असाच राहा. म्हणजे काय, याच्यात बदल करू नको. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवूनिया, तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर. हे ध्यान का हेची ध्यान, हेची. आता दृष्टी पुढे ऐसाची, हेच पाहिजे. आता ह्याच्यात बदल नको. आम्ही किती वाईट वागलो, किती तंबाखू खाल्ली तरी कमरेचे हात काढून डोक्याला लावू नको. कमरेवरच आहे तसाच तो उभा. आम्ही काही करू, आम्ही काही वाटेल तसे वागू, आम्ही काही करू, पण समचरण तर समचरणच राहा. अर्धोन्मिलित डोळे तसेच ठेव, नासाग्र दृष्टी तशीच असू देत, डोक्यावर भगवान महादेवाला घेऊन तसाच उभा राहा, पायातून गंगा तशीच स्त्रवू देत. आम्हाला आता ह्याच्यात बदल नको, नको तुझ्या रंगातही आम्हाला आता बदल नको. असा आता दृष्टी पुढे ऐसाची तू राहे. आता असाच बघ, ह्याच्यापेक्षा उत्तम रूप धारण करतो, नको. अहो या काळ्या रूपात काय ठेवलंय, मोहिनी रूप धारण करतो, नको. वारकऱ्याला कशाला ते ताप मोहिनीचा, तो ताप कशाला वारकऱ्याला, नको. असाच बरा आहे.
नाही ह्याच्यापेक्षा भयानक रूप नरसिंह अवतार नको. आता दृष्टी पुढे ऐसाची तू राहे का. कारण या रूपात जेवढं आम्हाला समाधान मिळतं तेवढं अन्य रूपात मिळणार नाही, अन्य रूपात मिळणार नाही. म्हणून पहा, मी गमतीनं सांगत असतो, आपण अनेक ठिकाणी फिरतो, महाराज मंडळी आहेत, बरीचशी मंडळी आहेत, अनेक ठिकाणी आपणही तीर्थयात्रांना गेला असाल. मला सांगा, आपण संगमरवरातल्या रामाच्या मूर्त्या बघितल्या आहेत का? पांढऱ्या बघितल्या, तशा काळ्याही बघितल्या असते. नाशिकला काळा राम बघितल्या, संगमरवरातली महादेवाची पिंड बघितली असते, तशी काळ्या रंगातली बघितली असेल. संगमरवरातली कृष्णाची मूर्ती बघितली असेल, कुठेही दिसते राधाकृष्ण संगमरवरातली, कुठे काळ्या दगडातही राधाकृष्णाची मूर्ती कुठेही दिसली असेल. तो गणपती काळ्या दगडातला दिसला असेल कुठल्या तरी मंदिरामध्ये, तसा संगमरवरातला पांढरा सारसबागेत गेला तर पांढरा शुभ्र गणपती आपल्याला दिसेल, आहे का नाही? पण मला सांगा, जगाच्या पाठीवर कोणत्या मंदिरात तुम्ही पांढऱ्या रंगाचा पांडुरंग बघितला? खूप फिरला असाल तुम्ही, पण पांढऱ्या दगडातली संगमरवरातली पांडुरंगाची मूर्ती कमरेवर हात ठेवून उभी असलेली कुठल्या मंदिरात आहे, कुठल्या देशात आहे सांगा ना. कुठंच बघितली नसेल तुम्ही. का पांढऱ्या रंगात पांडुरंगाची मूर्ती कोरताच येत नाही काय? काळ्या दगडात जर कोरता येते तर पांढऱ्या दगडात कोरायला काय अडचण आहे? संगमरवरात कोरता येत नाही पांडुरंग? कोरता येतो ना, कोरता येणं शक्य आहे, दगड उपलब्ध आहे, कारागीर तयार आहेत, पण जगाच्या पाठीवर कुठंही पांढऱ्या रंगाचा पांडुरंग नाही का? तुकोबारांनी सांगितलंय, आता दृष्टी पुढे ऐसाची राहे, त्याने रंग बदलायचा सुद्धा त्याला अधिकार दिला नाही. लक्षात घ्या, मी का बोलतो लक्षात घ्या. प्राप्त परिस्थितीत एकदा समाधान निर्माण झालं की ते समाधान माणसाला आहे ती स्थिती कायम राहील का नाही याची चिंता निर्माण करत असतो. विठ्ठला विठ्ठला दृष्टीने याचा विचार करणं शक्य आहे. जरा वेगळ्या अंगाने जायचं झालं तर विषयांतर होईल, पण वेगळ्या अंगाने जर जायचं झालं तर वारकरी संप्रदाय हा साध्य आणि साधन दृष्टीने फार विशाल संप्रदाय. साधना टिकत नाही हा भाग वेगळा. जुने लोक जेवढी साधना करत होते तेवढे आता आम्ही करत नाही, ही वस्तुस्थिती आहे. कारण जुन्या लोकांना कार्यक्रम नव्हते हो एवढे. कार्यक्रमाच्या नादात आमचं ज्ञानेश्वरी वाचन बंद पडलं, गाथ्याचं वाचन बंद पडलं, वेदांताच्या प्रक्रिया वाचणं बंद पडलं, सगळं हळूहळू. साधना होत नाही म्हणावी तशी गोष्ट खरी आहे, पण विशाल. म्हणून वारकरी संप्रदायाने साधनेचं रूपच इतकं गोंडस ठेवलंय, इतकं सुंदर ठेवलंय की साधना करता करताच आम्ही साध्याची उपासना कधी करायला लागतो आमचं आम्हाला कळत नाही. इतकं सुंदर चिंतन वारकरी संप्रदायाची जी मांडणी आहे, वारकरी संप्रदायाचं जे मंदिर आहे, ज्या मंदिराचा पाया ज्ञानोबाराय झाले, ज्या मंदिराचा कळस तुकोबाराय झाले, ते मंदिर सामान्य मंदिर नाही. म्हणून ही साधना जेव्हा हातात येते तेव्हा भक्ताला असंही वाटतं की बस बस बस, आता दुसरं काही नाही, हे नामस्मरण ही जी साधना आम्हाला मिळाली ना, आता या साधनेत बदल होऊ नये, दुसरं नाव आमच्या तोंडाला येऊ नये. आहे त्या स्थितीतलं समाधान माणसाच्या मनात कशी चिंता निर्माण करून प्रार्थना करायला लावतं पहा. मी उदाहरण सांगतो आपल्याला, प्रमाण देतो. केशव राजाकडे ही प्रार्थना करण्याचं काय कारण आहे? याच्यामध्ये काही माझं साध्य टिकू दे, याच्यामध्ये आहे ती अवस्था टिकू दे, नाही नाही. जो नेम मी स्वीकारलेला आहे ना तो तसाच चालू राहू दे, नेमानं साध्यापर्यंत सुद्धा पोचवू नको. जे नामस्मरण आम्हाला नेम म्हणून मिळालं, नियम म्हणून मिळालं, त्या नियमानं प्राप्त होणारं जे भगवत रूप तत्व, जी स्वरूपता, ती सुद्धा आम्हाला देऊ नको, पण मुखामध्ये अखंड हा नेम चालू राहू दे. हे काय आहे? नामचिंतनातलं समाधान ज्याला कळतं तोच नामचिंतनाच्या सातत्याची प्रार्थना करू शकतो. ऐका, आणि म्हणून अशा पद्धतीनं अंतःकरणातलं समाधान आहे त्या स्थितीचं चिंता, आहे त्या स्थितीची चिंता करायला लावतं. आणि तिसरा जो प्रकार आहे तो म्हणजे जेव्हा माणसाला अधपतित झाल्याचा परिणाम कळतो, त्या परिणामाच्या भयानं मनुष्य अधपतित होऊ नये ही चिंता करतो. त्याला परिणामाचं चिंतन लागतं, परिणामाचं भय कळावं लागतं. परिणामाच्या जाणीवा सगळ्यांच्याच अंतःकरणामध्ये उद्भूत होतात असं नाही. परिणामाच्या जाणीवा कर्म करण्याच्या पूर्वीच सर्वांच्या प्रगल्भ असतात असं नाही.
परंतु ज्यांच्या जाणीवा प्रगल्भ असतात त्यांना असं वाटतं की या स्थितीतून आपण अधपतित होऊ नये. ती स्थिती परिपूर्ण असेल पण तरी सुद्धा असं वाटतं की बाबा इथून खाली येऊ नये, आता बस आम्हाला हेच आमच्या अंतःकरणामध्ये राहावं. आमच्या अंतःकरणात जे गुण दिलेत, देवाने आमच्या जीवनामध्ये ज्या गुणांची प्राप्ती करून दिली, आता तिथून आमच्या निर्भयतेतून अभयतेतून आम्ही भयाकडे येऊ नये. अभयम सत्व संशुद्धी, ज्ञानयोग व्यवस्थिती, दानम दमश्च यज्ञश्च, या सगळ्या गुणांपासून आम्ही च्युत होऊ नये, आम्ही खाली येऊ नये अशी अपेक्षा असते. म्हणून मोठे मोठे संत महात्मे भगवंताजवळ देवा आम्हाला हे नको, देवा आम्हाला ते नको, आमच्या अंतःकरणामध्ये गर्व निर्माण होऊ देऊ नको, ही प्रार्थना करतात. जगद्गुरु शंकराचार्यांच्या षटश्लोकीतला पहिला श्लोक आपण पहा. आचार्यांनी चिंतन केलं. अविनयमपनय विष्णू दमय मन शमय विषय मृगतृष्णाम भूतदयाम विस्तारय तारय संसार सागरतः. आचार्य देवाजवळ प्रार्थना करतात, हे विष्णू अविनयम अपनय, आमचा अविनय त्याचा आपण अपनय करा. अविनयम अपनय विष्णू, अजून काय पाहिजे? दमय मनः, आमच्या मनाचं दमन करा. शमय विषय मृगतृष्णाम, आमच्या अंतःकरणामध्ये जी विषयाची तृष्णा आहे ती तृष्णा आपण थांबवून टाका. आचार्यांच्या अंतःकरणात विषयाची तृष्णा शक्य आहे का सांगा? शक्य आहे. आचार्यांच्या मनाचं दमन कुणी करणं शक्य आहे? अरे ज्या आचार्यांच्या मनाला परमात्म चिंतनाशिवाय दुसरा विषय नाही, ज्यांचं चित्त ज्यांचं मन परमात्म स्वरूपाला प्राप्त झालं, मन हे राम झाले, मन हे राम झाले, प्रवृत्ती ग्रासून नाही, जे स्वरूपानच राम आहे असं आचार्यांचं मन, त्या मनाला कधी शमन करण्याची प्रार्थना आचार्यांनी करावी का? अविनयम अपनय, आपल्या अंतःकरणातला अविनय त्याचा अपनय व्हावा. आचार्यांच्या अंतःकरणामध्ये विनयाशिवाय दुसरं काही आहे काय? अविनयाचं अपहरण करा. कसं होईल? आमच्या धार्ष्ट्याचं अपहरण करा, आमच्या अंतःकरणातला गर्व जाऊ द्या. आचार्यांच्या अंतःकरणात कुठे आहे म्हणून असा गर्व, म्हणून त्यांनी विनयाची प्रार्थना करायची. आहे की नाही? उदाहरण आहेत का नाही सांगा? अहो आचार्य रामेश्वरला गेले. आचार्य किती विनयशील होते सांगतो मी आपल्याला. जगद्गुरु शंकराचार्य रामेश्वरला गेले. रामेश्वरला त्यांनी समुद्र स्नान केलं, देवाचं दर्शन घ्यायचं. समुद्र स्नान केलं. आचार्यांबरोबर त्यांचा एक विद्यार्थी होता. आचार्यांनी समुद्र स्नान केलं. आपल्या अंगावरचं उपरणं जे होतं, छाटी वगैरे, ते तिथं ठेवलं. विद्यार्थी तयार होता ते सगळं घ्यायला म्हणून. आपले कपडे आचार्यांनी परिधान केले, उपरणं वगैरे घेतलं, छाटी पांघरली, सगळं झालं. आणि तिथून दंड घेऊन आचार्य समुद्रातून असे बाहेर पडले. अतिशय सुंदर प्रसंग. विद्यार्थी असा त्यांच्या मागोमाग गेलेला समुद्र किनाऱ्यावर उभा आहे. समोर विशाल समुद्र आहे आणि त्या समुद्राच्या पार्श्वभूमीवर त्या समुद्रातून आचार्यांची मूर्ती एक एक पाऊल टाकत 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 बाहेर येताना त्या विद्यार्थ्यांनी पाहिली. मोठा आनंद वाटला. विशाल समुद्राची पार्श्वभूमी, भगवे कपडे परिधान केलेले, अतिशय तेजपुंज, सूर्याला सुद्धा लाज वाटावी ज्यांच्या तेजापुढं, असं आचार्यांचं तेज. ते त्या तेजाने परिपूर्ण असे आचार्य त्या समुद्रातून एक 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 पाऊल टाकत बाहेर पडत होते. विद्यार्थ्यांनी ते पाहिलं आणि अशा गुरूंचे आपण विद्यार्थी आहोत. आपल्या जीवनात असे गुरु आपल्याला मिळाले याचा अभिमान वाटला विद्यार्थ्याला, आनंद वाटला. काय माझं जन्म जन्मांतराचं पुण्य, असे गुरु मला मिळाले, लाभावे, आनंद वाटला. मनामध्ये अनेक वेगवेगळ्या कल्पना निर्माण व्हायला लागल्या आणि आचार्य जवळ आल्यानंतर तो डोळे मिटून आचार्यांचं चिंतनच करत होता. आचार्य जवळ आले, डोळे मिटलेले बघितल्यानंतर आचार्याने हाक मारली, बाबा का रे, डोळे का बंद? तो हसला. आणि काय झालं? तो म्हणाला, गुरुजी आपल्याला समुद्रातून बाहेर पडताना मला एक कल्पना सुचली. म्हणे काय झालं? काय सुचलं? आपल्या चरणाशी विदित करू. म्हणे सांग काय झालं? तो म्हणाला, काही नाही, आपण समुद्रातून बाहेर पडत होतात, विशाल समुद्राच्या पार्श्वभूमीवर आपली मूर्ती जेव्हा मी बघितली तेव्हा मला असं वाटलं की आपलं ज्ञान सुद्धा या समुद्रासारखंच विशाल आहे, आपलं ज्ञान सुद्धा या समुद्रासारखं सखोल आहे, असं मला वाटून गेलं. ते फक्त आपल्या समोर विदित केलं. आचार्य हसले. ते म्हणाले, अरे काय ज्ञानाच्या गोष्टी करतोस? माझं ज्ञान किती आहे तुला बघायचंय? हे नाही कोण म्हणेल. आचार्यांनी त्याला हाताला धरून समुद्रात नेलं. समुद्रात गुडघ्यावर पाण्यापर्यंत गेले. आचार्याने आपल्या हातामध्ये छाटी दंड होता, दंड, तो दंड असा समुद्रामध्ये बुडवला, बाहेर काढला. सगळं पाणी निथळू दिलं. सगळं पाणी त्याचे थेंब पडल्यानंतर निथळून 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 जेव्हा त्या दंडाच्या खाली एक पाण्याचा थेंब असा लोंबायला लागला तेव्हा आचार्याने विद्यार्थ्याला दाखवलं. म्हणे हा थेंब बघतोस? म्हणे बघतो गुरुजी. या समुद्राच्या तुलनेमध्ये हा थेंब जेवढा आहे तेवढं परब्रह्माच्या तुलनेमध्ये माझं ज्ञान आहे.
आचार्य केवढा विनय आहे सांगा, केवढा विनय. एवढा विनय असणारे आचार्य देवाला प्रार्थना करतात. विनयमपनय विष्णू दमय मनः शमय विषय मृगतृष्णाम भूतदयाम विस्तारय तारय संसार सागरतः. आचार्याला संसार सागराच्या पलीकडे नेणारं कोण आहे? अहो सगळ्या जगाला त्यांनी तिकडे नेलो. त्यांनी संसाराचा पहिला तीर दाखवला. आचार्यांना कोण अंतःकरणामध्ये भूतदया विस्तार कोण करू शकतं? अरे भूतदया आहे म्हणून तर त्यांचा अवतार आहे. पण तरीही ही प्रार्थना ते करतात का? आहे त्या स्थितीतून खाली येऊ नये असं त्यांना वाटत राहतं. त्यांना वाटणं हा भाग वेगळा आहे, पण आपल्यासाठी का असे ना, पण त्यांनी या रचना करून ठेवल्या. आणि त्याच दृष्टीनं जेव्हा अंतःकरणाला परिणामाची जाणीव होते, बुद्धी खाली आली तर काय होईल याची जाणीव होते, तेव्हा तुकोबाराय देवाला प्रार्थना करतात की देवा माझी जी बुद्धी आहे ती बुद्धी दुर्बुद्धी होऊ देऊ नको. परमात्म्याला प्रार्थना करतात, दुर्बुद्धी ते म्हणा कदा नुपजो नारायणा. आमच्या ठिकाणी कधीही दुर्बुद्धी निर्माण होऊ नये ही तुकोबारायांची प्रार्थना आहे. का? कारण दुर्बुद्धीचा परिणाम काय, बुद्धी म्हणजे काय याची त्यांना यथार्थ जाणीव आहे. बुद्धीचं महत्व ज्यांना कळतं ते दुर्बुद्धी होऊ नये याची प्रार्थना करतातच करतात. थोडंसं कंसातलं बोलतो. कंसातलं सगळ्यांनाच लागू पडतं असं नाही, किंवा सर्वांनी आपल्याकडे ओढून घ्यावं असंही नाही. पण दुर्बुद्धीचं महत्व ज्यांना कळतं ना तेच अशी प्रार्थना करतात. बुद्धीचं महत्व ज्यांच्या बुद्धीला कळतच नाही असे असतात. तुका म्हणे ऐसी बुद्धी ज्याची जड त्याहुनी दगड बरे द्यावा. त्याच्यापेक्षा दगड परवड. जड बुद्धीची माणसं भेटली की व्यवहार फार अवघड होतो. एक वेळ वाईट बुद्धीचा माणूस भेटला तर कळतं कसं वागावं, पण दुर्बुद्धीचा माणूस किंवा बुद्धी नसलेला माणूस भेटला फार व्यवहार अवघड जातो. आणि काही काही वेळेला अशी भेटतात. असं वाटतं बऱ्याचदा तुका म्हणे ऐसी बुद्धी ज्याची जड याहुनी दगड बरे देव. त्याहुनी नाही, अशी भेटतात समोर. कीर्तनामध्ये काही काही वेळेला आपल्याला अनुभव आहेत महाराज. रोज आपण कीर्तन करणारी मंडळी आहोत. काही काही ठिकाणी गेलो ना आपण की श्रोते असे भेटतात का हसतही नाही तर रडतही नाही काहीच नाही. तुम्ही काही सांगा त्यांना त्याच्यातलं वर्मही कळत नाही, तंत्रही कळत नाही, त्याच्यातला विनोदही कळत नाही, हसतही नाही रडतही नाही. असे बघत असतात का कीर्तन संपेपर्यंत वाटतं आहेत का काहीच नाही, हालचालच नाही, काही हसणं नाही, काही नाही, काय नुसते बसून राहतात. तुका म्हणे ऐसी बुद्धी ज्याची जड त्याहुनी दगड बरे दे. म्हणून तुकोबारांना बुद्धीचं महात्म्य कळतं, बुद्धीचं महत्व कळतं. देवानी माणसाला दिलेली सगळ्यात सुंदर भेट जर कोणती असेल तर देवाने आपल्याला बुद्धी दिली. आपण चालवत नाही हा भाग वेगळा आहे, पण आपल्याकडे आहे हे आपण विसरू नये. आपल्याकडे आहे, आपण चालवत नाही, त्याचा विनियोग करत नाही, त्याचा योग्य ठिकाणी वापर करत नाही, त्या बुद्धीला योग्य आलंबन आपण दाखवत नाही हा भाग वेगळा असेल. याचा अर्थ आपल्याला चालवता येत नाही असं नाही. आपल्याला चालवता येते. नोटाबंदी झाली तेव्हा किती चालली किती चालली बुद्धी सांगा ना. मग परमार्थातच का चालत नाही सांगा. विठ्ठला विठ्ठला देवाने आपल्याला फार सुंदर वस्तू दिली. बुद्धी म्हणजे देवाने दिलेली अप्रतिम भेट आहे. कारण देवाला माहिती आहे याच्याच जोरावर हा आपल्याला प्राप्त करू शकतो. दृश्यते त्वग्रया बुद्ध्या सूक्ष्मया सूक्ष्मदर्शिवे. उपनिषदाची भाषा बघा. दृश्यते त्वग्रया बुद्ध्या, दृश्यते तू अग्रया बुद्ध्या. कुणाला? सूक्ष्मया सूक्ष्मदर्शिवे. परमात्मा अत्यंत सूक्ष्मत्वात् तद्विज्ञेयम् दूरस्थं चान्तिके च. गीता बोलते ना परमात्मा अत्यंत सूक्ष्म आहे. सूक्ष्म असणाऱ्या परमात्म्याला ही बुद्धी पाहू शकते. पण ही दृश्यते तू अग्रया बुद्ध्या म्हणून अग्रया हे विशेषण त्याला द्यावं लागलं. नाही तर मग मनाची नथी न लगे, बुद्धीची दृष्टी न रिगे, ते इंद्रियाखीर जोगे काय होईल. पण उपनिषद म्हणतं नाही नाही होईल ना. कसं होईल? दृश्यते तू अग्रया बुद्ध्या. आणि मग ज्ञानोबारा या अग्रया बुद्ध्याला घेऊन बोलतात. बुद्धी निश्चये आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपणा आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण
तत्परायण अहर्निशी 5व्या अध्यायामध्ये ज्ञानोबर आहे. बुद्धीनंच आत्मज्ञान प्राप्त होतं. बुद्धी नसणाऱ्यांना आत्मज्ञान प्राप्त करून घ्यायचं असेल तर गुरुकृपेशिवाय दुसरा मार्ग नाही. विठ्ठला विठ्ठला आता ते कोणत्या अर्थानं लावून घ्यायचं, कसं लावून घ्यायचं याचा विचार मी आता सांगत नाही, पण बुद्धीचं हे महत्व आहे. अशी म्हणून गीतेने 2 प्रकारच्या बुद्धीचा विचार केला. व्यवसायात्मिका बुद्धी एक कुरुनंदन बहुशाखायनंताश्च बुद्धयो अव्यवसायिनाम. अव्यवसायी बुद्धी वेगळी असते, जी अग्रया बुद्धी असते ती वेगळी असते. अनेक बुद्धीचे तरंग अनेक बुद्धीचे तरंग क्षण क्षणा पादत तिरंग धरो जाता संगतवतो बाधक धरो जाता संगतवतो बाधक धरो जाता संगतवतो ये बाधक धरो जाता संगतवतो ये बाधक अनेक बुद्धीचे तरंग बुद्धीचे तरंग तिरंग तिरंग त्या बुद्धीचा संग धरला की तो बाधकच आहे, तो साधक नाही. पण ही तू अग्रया बुद्ध्या म्हणून ज्या बुद्धीचं वर्णन आलं त्या बुद्धीचा संग धरला तर आत्मज्ञानच आहे, बुद्धीनच होतं झालं. तर आमचे आजोबा सांगायचे गमतीनं, दृष्टांतानं सांगायचे. गायीच्या पोटात दूध असतं की नाही, गाय दूध देते की नाही, दूध देते. आता गायीचं दूध जर काढायचं असेल तर तिच्या तोंडातून एखादा पाईप टाकून बाहेरून तोंडाने ओढून घेतलं तर दूध येतं का? दुसऱ्याच्या टाकीतलं पेट्रोल घेतो तसं असं जमतं का? असं नाही जमत, असं नाही जमत. म्हणजे गायीच्या तोंडातून पाईप टाकून दूध नाही काढून घेता येत. किंवा गायीच्या पोटाला असं लांब सुईचं एखादं इंजेक्शन देऊन जर आपण असं ओढून घेतलं तर दूध येतं का? येत नाही. गायीच्या शेपटीचं दोहन केलं तर दूध येतं का? येत नाही. गायीच्या जिभेचं दोहन केलं तर दूध मिळतं का? मिळत नाही. मग गायीचं दूध काढायचं असेल तर ते कुठून काढावं? ते सडातूनच काढलं पाहिजे, दुसरा मार्ग नाही. गायीमध्ये सगळीकडे दूध आहे, पण ते फक्त सडातूनच जसं मिळतं तसं परमात्मा सगळीकडे व्यापून आहे, पण कळतो तो फक्त बुद्धीनच कळत असतो. विठ्ठला म्हणून अशी जी देवाने आपल्याला बुद्धी दिली त्या बुद्धीची परिपक्वता, त्या बुद्धीला येणारी व्यापकता, त्या बुद्धीची विशालता ते निर्माण करणं हे आपल्या हातात आहे. आणि देवाने एवढं करून आपल्या निदान महाराष्ट्रातल्या लोकांना तरी सोडून दिलं नाही. बाकीच्यांचं मी सांगत नाही. महाराष्ट्रातल्या लोकांना तरी देवाने नुसती बुद्धी देऊन सोडून दिलं नाही. त्या बुद्धीला व्यापकता विशालता प्राप्त व्हावी याच्याकरता भगवंतानी त्या बुद्धीबरोबर आपल्या हातात ज्ञानेश्वरीन गाथा दिली. मग देवाने सोडून दिलं नाही आपल्याला. म्हणजे बुद्धी तर दिलीच, पण त्या बुद्धीच्या विकासाकरता देवाने आपल्याला त्याची साधनाही दिली. देवानी साधना देताना ते ग्रंथही दिले, देवाने आपल्याला पंढरपूरही दिलं, देवाने आपल्या वारी दिली, पण आपण काही न करता त्या बुद्धीला गंजवतो. वापरच करायचा नाही, वाचायचीच नाही. ज्ञानेश्वरी गाथा वाचायचाच नाही, फक्त पारायण ते पारायण संपलं. आधेमध्ये कुछ नाही. पारायण झालं की जी ज्ञानेश्वरी गाथा माळ्यावर ते पुढच्या वर्षीच्या पारायणाला धूळ झटकून खाली. नित्यनेम नामी लक्ष्मी वल्लभ तयाजवळी. किती जाऊ द्या, मला तो नियमाचा विचार आता सांगण्याचं कारण नाही. माझा विषय चालला बुद्धीचा. बुद्धीचं फार महत्व आहे महाराज मानवी जीवनामध्ये. म्हणून सगळी गीता, गीतेचं तत्वज्ञान हे जर आपल्याला कळालं तर त्याचं फल सांगताना भगवंतानी मोक्ष नाही सांगितलं. ज्ञानोबारांनी फार गमतीचं त्याच्यावर चिंतन केलंय. भगवंताची भाषा फार गोड आहे त्या संबंधामध्ये. विचार करा, आपण विचार करा. गीतेचं गुह्य तत्वज्ञान आपल्याला कळालं, परिणाम काय त्याचा? ते तत्वज्ञान कळालं सगळ्यांना. आपण रोज म्हणतो पुरुषोत्तम मास चालू आहे, इति गुह्यतमं शास्त्रम
इदम उत्तम मया नग एतद् बुद्ध्वा. काय व्हाल तुम्ही? बुद्धिमान स्यात् कृतकृत्यश्च भारत. म्हणजे हे जर आम्ही बुधवा, हे जर आम्ही जाणू तर आम्ही बुद्धिमान होऊ, आणि बुद्धिमान झाला तरच कृतकृत्य होण्याची शक्यता आहे. विठ्ठला विठ्ठला म्हणून आपल्याला जर माया कळून घ्यायची असेल तरी येतात बुधवा बुद्धिमान, प्रपंच कळून घ्यायचं असेल तरी येतात बुधवा बुद्धिमान, आणि परब्रह्म कळून घ्यायचं असेल तरी येतात बुधवा बुद्धिमान. म्हणून पुरुषोत्तम योगो नाम पंचदशोध्याय. त्याच्या संगती लावून देत नाही, बसत नाही मी, आपल्याला वेळ आपला घेत नाही. मला मुद्दा असा मांडायचा आहे की बुद्धीचं म्हणून हे महत्व आहे. बरं, याच बुद्धीचा विचार गीतेमध्ये जसा असा अन्वयाने आला तसा व्यतिरेकाने आला. माणसाची कृतकृत्यता जशी बुद्धिमान स्यात आहे, जर बुद्धिमान झाला तर स्यात, जर बुद्धिमान झाला तर कृतकृत्यश्च भारत, असं जर होणार असेल तर याचा व्यतिरेकही गीतेनेच आपल्याला सांगितलाय, आणि तो आधी सांगितलाय. कारण व्यतिरेक आधी सांगितला तरच अन्वय पडतो. अध्यारोप अपवादाभ्याम निष्प्रपंचम प्रपद्यते या नियमाप्रमाणे आधी व्यतिरेक सांगितला तर अन्वय कळणं सोपं जातं. म्हणून आधी व्यतिरेक आला दुसऱ्या अध्यायामध्ये. सांगतो कुठे तो बघा, चिंतन करून जमतंय का. ध्यायतो विषयान पुरुषः संगत्ते शुपजायते, संगात संजायते कामः, कामात क्रोधो विजायते, क्रोधात भवति सम्मोहः, सम्मोहात स्मृती विभ्रमः, स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रणश्यती. म्हणजे गुह्य कळल्याबरोबर कृतकृत्य होत नाही, मध्ये बुद्धिमान व्हावं लागतं. तसं विषयाचं चिंतन केल्याबरोबर लगेच प्रणश्यती नाही, मध्ये बुद्धिनाश व्हावा लागतो. विठ्ठला विठ्ठला म्हणजे बुद्धिनाशात प्रणश्यती हेच खरं सूत्र. त्याच्याकरता याच्या विषय ध्यायतो विषयान पुरुषा हे सुरुवातीला होईल, पण जो परिणाम होईल कसं आहे, तुम्ही आधी विवेक, वैराग्य, समाधी षटक, मुमुक्षुता, श्रवण वगैरे करत राहा, पण ब्रह्मज्ञान होईल तर अंततो गत्वा, अत्यंत अंतरंग साधन. म्हणजे काय, तत्वम पदार्थ शोधनच आहे की नाही. आधी किती काही करत राहू तुम्ही, शेवटी तत्वम पदार्थ शोधनानेच झालं तर ब्रह्मज्ञान होणार आहे की नाही, अत्यंत अंतरंग साधनाचा विचार केला तर. तसं बाकी तुम्ही विषयाचं चिंतन करा, त्याच्याने काम निर्माण होईल, क्रोध निर्माण होईल, समूह हे होत राहील. नाश होईल तर कशाने होईल, तर बुद्धिनाशानेच होईल. बुद्धिनाश झाला की सर्वनाश झाला, हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून बुद्धी जर चांगली असेल तर जीवनामध्ये सगळं काही मिळतं, आणि बुद्धी जर चांगली नसेल तर मिळालेलं काहीही वापरता येत नाही. विठ्ठला विठ्ठला म्हणून बुद्धीचा विचार तुकोबाराय बोलून दाखवतात. दुर्बुद्धी ते म्हणा, कारण बुद्धी चांगली असेल तर सगळं चांगलं आहे. अहो, महाभारताने याच्या पुढे जाऊन चिंतन असं केलं की जाता जाता सांगतो, मला अजून एक दोन मुद्दे मांडायचे पुढे जाऊन, परंतु थोडासा एक वेळ घेतो 5 मिनिटाचा आपला. भगवान आपलं रक्षण करतात, भगवान आपलं रक्षण करतात, सगळ्यांचंच करतात. क्षणोक्षणा सांभाळितो, साक्षी होतो आपुला. तुकोबाराय चिंतन करतात, परमात्मा आपल्याला क्षणाक्षणाला सांभाळतो, प्रत्येक क्षणाचा आपला साक्षी तोच आहे. तो आम्हाला सांभाळतो म्हणून आमचं चाललंय. आपल्याला जेवण तोच देतो, सगळ्या जगाला एक पोषितो, जगाची एकटाच आहे. तो सगळ्या जगाला अन्न देतो, सगळ्या जगाला सांभाळतो, सगळ्या जगाचं भरण पोषण करतो. चिंतन मला त्याचं करायचं नाही, पण तो सगळ्यांनाच सांभाळतो. सगळ्यांना सांभाळण्याची त्याची रीत एकच आहे का? महाभारत म्हणतं तसं नाही. महाभारत म्हणतं सगळ्यांना सांभाळण्याची त्याची रीत एक नाही. मग तुकाराम महाराजांसारखे महात्मे हे म्हणू शकतात की आमच्या मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आमच्या मागे पुढे उभा राहून तो परमात्मा सांभाळतो, खाली वर राहून तो परमात्मा सांभाळतो. सुग्रीवाला मागे उभा राहून सांभाळ, अर्जुनाला पुढे उभा राहून सांभाळ. कितीतरी अशी उदाहरणं आपल्याला देता येते. आपल्याला सांभाळता नाही, मागे पुढे उभा राहतो काय? एवढे आपण तुकोबार आहेत का? त्यांनी हातातलं काम टाकून येऊन मागे पुढे उभा राहून सांभाळावं, एवढी आपली भक्ती आहे का? एवढी आपली भावना आहे का? पण तरी आपल्याला तुकोबारांना सांभाळणारा तोच परमात्मा, आणि तुम्हाला आम्हाला सांभाळणाराही तोच आहे. पण सांभाळण्याच्या पद्धती वेगळ्या.
महाभारताचं चिंतन. तुकोबारायांना सांभाळू देत मागे पुढे, आपल्याला सांभाळताना तसं सांभाळत नाही. मग कसा सांभाळतो? महाभारताने विचार सांगितलाय, न देवा दंडमादाय रक्षंती पशुपालवत यंतु रक्षितुम इच्छन्ति बुद्ध्या संविभजन्ति तव. महाभारत बोलतं, न देवा दंडमादाय रक्षंती पशुपालवत. एखाद्या पशुचं पालन करणारा गुराखी, गायींचं पालन करणारा गुराखी हातामध्ये दंड, तलवार, एखादा अस्त्र घेऊन सिंहापासून, कोल्ह्यापासून आपल्या गायींचं जसं रक्षण करतो हातामध्ये दंड घेऊन, तसा परमात्मा हातामध्ये तलवार आणि धनुष्यबाण घेऊन तुमच्या माझ्या करता येत नाही, सामान्य माणसाकरता. मग आम्हाला कसा सांभाळतो? तो महाभारताने सांगितलंय, ज्याला सांभाळण्याची त्याची इच्छा आहे. संकट तर आलं, सांभाळणारा तर परमात्माच आहे. त्या संकटातून बाहेर काढण्याची यंतु रक्षितुम इच्छन्ति. ज्याला संकटातून बाहेर काढण्याची त्याला इच्छा आहे, तो हाताला धरून बाहेर काढत नाही. तो तलवारीने एका गजेंद्राला उद्धरतो तसा आपल्याला उद्धरत नाही. स्वतः येऊन प्रल्हादांना जशा पद्धतीनं बाहेर काढतो तसा तो काढत नाही. मग तुम्हाला आम्हाला संकटातून कसा राखतो? काही नाही. आपल्याला संकटातून काढायचं असेल तर आपल्याला फक्त संकटातून बाहेर पडण्याची बुद्धी देतो. हेच भगवंताचं सांभाळणं आहे. विठ्ठला विठ्ठला म्हणून मी गमतीनं सांगत असतो, गावाला जाताना एखादी बाई गाडीत बसलेली उतरून सगळे दरवाजे उघडते आणि सगळं जाऊन बघते तर गॅसचं बटन चालू असतं. सगळे घरातून बाहेर गेलेले आणि गॅसचं बटन चालू. आणि मग येऊन म्हणते, बरं झालं माझ्या लक्षात आलं म्हणून वाचलं. तुझ्या लक्षात आलं नाही, तुझं घर राखण्याची देवाची इच्छा होती म्हणून तुला आत जाण्याची बुद्धी झाली. परमात्मा बुद्धी देतो हे मला सांगायचं. आणि ज्याला मारायचं असेल त्याला सुद्धा परमात्मा तलवारीनं मारत नाही. न देवा दंड मुद्यम्य शिरकृंतती कस्यचित कालस्य बलमे तावद विपरीतार्थदर्शन. महाभारत बोलतो. म्हणजे मारताना सुद्धा परमात्मा हातामध्ये तलवार घेऊन त्याला मारत नाही. अहो, तलवारीने भगवंतानी मारावं याच्याकरताही फार भाग्य लागतं. त्याला रावण व्हावं लागेल, त्याला कंस व्हावं लागेल, त्याला पुतना व्हावं लागेल, त्याला हिरण्याक्ष हिरण्यकश्यपू व्हावं लागेल आणि हे करायला सनकाधिकांना अडवावं लागेल. आहे ताकद आपली. आपण धड रावण नाही, धड मारुती रायने, दोन्हीच्या मध्ये बस. काय जाऊ द्या, त्याच्यावर विस्तार करण्याचं कारण नाही. पण ज्याला परमात्म्याला मारायचं असतं, परमात्मा त्याला शस्त्रानं मारत नाही, त्याला फक्त विपरीत बुद्धी देतो. त्याच्यामुळे नको असलेलं करून तो स्वतःच मरत असतो. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला